एका मोठ्या जंगलामध्ये एक कावळा आणि एक चिमणी शेजारी शेजारी राहत होते. त्या दोघांनी घरटं बांधायचं ठरवलं आणि कामाला लागले. कावळा जरा लबाड आणि आळशीच होता. त्याने पटापट जे काड्या वाळलेली पानं भेटतील त्या घेऊन घरटं तयार करायला सुरुवात केली. परंतु चिमणी मात्र निवडक आणि मजबूत काड्या शोधून आणत असे. कावळा चिमणीला हसायचा. एक छोटंसं घरटं बनवायला एवढे कष्ट का घ्यायचे? चिमणीनं मात्र त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. दोघांची घरटी तयार झाली. काही दिवसांनी चिमणीला छान पिल्ले झाली आणि ती आपल्या पिल्लांची नीट काळजी घेण्यात व्यस्त झाली. एके दिवशी खूप पाऊस आला आणि जे नको तेच घडलं. कावळ्याचं घरटं हे मजबूत नसल्यामुळे पावसाच्या पाण्यामध्ये वाहून जायला लागलं. हे पाहून कावळा खूप घाबरला. आता काय करायचं? तो लगेच चिमणीकडे आला आणि दार ठोठावले. चिमणीताई, दार उघड. माझं घरटं वाहून गेलं. मी पावसात भिजतोय. मला तुझ्या घरट्यात राहू दे ना. चिमणीनं लगेच दरवाजा उघडला. कावळ्याला आत घेतलं आणि म्हणाली, आत ये कावळे दादा. तू खूप भिजलायस. इथेच थांब. मी तुला अंग पुसायला रुमाल देते. कोरडा झाला की आत बस. तोपर्यंत मी माझ्या बाळाला न्हाऊ घालते. कावळ्याला बरं वाटलं. चिमणी बाळाला न्हाऊ घालायला आत निघून गेली. तेवढ्यात कावळ्याचं लक्ष चुलीवर ठेवलेल्या खिरीकडे गेलं. कावळ्याला भूकही खूप लागली होती. त्याने विचार केला, चिमणीला काय कळणार? मी थोडी खीर खातो. जसा तो खीर खाणार तेवढ्यात चिमणीनं त्याला पाहिले. चिमणी त्याला रागावली. अरे कावळ्या, मी तुला मदत केली आणि तू माझ्याच बाळासाठी केलेली खीर चोरून खातो होय? असं म्हणत तिने घरातलं लाटणं हाती घेतलं आणि रागावून म्हणाली, आत्ताच्या आत्ता बाहेर निघ. लबाड कावळा घाबरला आणि नाईलाजानं बाहेर गेला आणि झाडाच्या एक फांदीच्या आडोशाला बसला. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? कुठलेही काम करायचे म्हणून करायचे असे न करता मन लावून केले पाहिजे आणि दुसऱ्यानं केलेल्या मदतीला कृतज्ञ राहिले पाहिजे.